संदीप सर, संदीप सर. बाईकची चाबी हरवली जर कोणाला सापडली तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. बाईकची चाबी हरवली जर कोणाला सापडली असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. चला मॅचला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती विघ्नेश, नॉन स्ट्राइक एंडवरती विजय. व्ही फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलाच बॉल, विघ्नेशचा तडाखा. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे विघ्नेशची मोठी विकेट. लॉंग ऑफला पकडली आहे कॅच. ती चाबी आणून द्या. राजेश भोईर सर, आपलं जेवण आलंय. आपण या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे या. पहिल्याच बॉलवरती पहिला मोठा आदरा मिळतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमला. विघ्नेशच्या विरोधामध्ये गोलंदाज इम्राननं मात्र पहिली विकेट मिळवली आहे आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. आल्या आल्या प्रदीपच्या बॅट मधून आला हा चौकार. टाकला होता. त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर बॅट्सचा फेस थोडासा अगोदर ओपन झाला होता आणि त्याच्यानंतर मात्र बॉल डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आली ती 8. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि इथून आपण पाहताय पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं पण बॅटची अगदी लिडिंग एज लागली आणि पाठीमागे यष्टीरक्षकानं कॅच कॅरी केला. दुसरा आद्रा मिळतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमला. फलंदाजीतून परततोय प्रदीप.
स्वागत. चिटूक आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हर मध्ये धाबा झाल्यात त्या मात्र 8 विकेट आल्यात त्या दोन महत्वपूर्ण विकेट्स आपण पाहताय. जी विघ्नेशची विकेट होती ती पहिल्याच बॉलवरती अगदी पाहायला मिळाली आणि त्याच नंतर मात्र दुसरी विकेट्स आपण पाहताय. जे 2 चौकार आले होते प्रदीपच्या बॅटमधून, ते 2 चौकार प्रदीपच्या बॅटमधून आल्यानंतर तो बाद झाला होता. 8 धावा धावफलकावरती अफजल दामट टीमचे अफजल जे मॅन ऑफ द मॅच मिळाले होते त्यांना. अफजल आपण या. बाबा सरकार अफजल या, आपण आपल्याला एक गिफ्ट आहे मॅन ऑफ द मॅच साठी, ते आपलं गिफ्ट घेऊन जायचं आहे. एक ओव्हर मध्ये धाबा आल्या त्या मात्र 8 विकेट्स आल्या 2. आता मात्र फायनली सेकंड एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल सेकंड ओव्हर मध्ये तो म्हणजे विजय, जो नेहमीच जर पाहायला गेलं तर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा असतो. एखाद्या अगदी खांबासारखा, एखाद्या वॉल सारखा आपल्या टीमसाठी तो लढत असतो. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. भन्नाट फॉर्म मध्ये तो या वर्षाच्या हंगामामध्ये आपण पाहताय. प्रत्येक मॅच मध्ये चांगल्या इनिंग्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि त्याच्याच बॅटमधून आला मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे विजयने ठोकलाय हा षटकार. इथे देखील आपण पाहताय कट केल्या बॉलला, शॉर्ट टर्नच्या बाजूने बॉल अगदी वेगाने पुढे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, तोपर्यंत बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी आणखीन एक चौकार. षटकार. चार धावा आहेत या बॉलवरती. या 4 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचतात, ते म्हणजे 22 वरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आणि या चौकारासाठी शाहिदबाई यांचं देखील आगमन झालंय या व्यासपीठावरती. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. A1 जोडी चषक 2025 मध्ये यावेळी देखील आपण पाहताय ऑन साईडला टर्न केलं बॉलला, अलॉंग दी कार्पेट निघालाय. गाव कॉर्नरला फिल्डर आहे, तिथून मिळेल एक सिंगल धाव. हे चांगलं क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीम साठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 24 वरती. तेवीस धावा धावफलकावरती आल्यात. देबींच्या विरोधामध्ये आक्रमण खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. दूर भरून खेळण्याचा प्रयत्न बॉल येऊच दिला नाही. त्याच्या अगोदरच बॅटचा फ्लो ओपन केला होता. बॅट ड्रिल झाली
त्याच्यानंतर बॉल डिलेबट झाला, इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल फेस केले ते मात्र विजयनं, त्याच्यामध्ये त्याने धाबा बनवल्या त्या अगदी 15. त्यानंतर मात्र 5वा चेंडू इथून निर्धाव आलाय फलंदाज प्रथमेशच्या विरोधामध्ये. प्रथमेशने आतापर्यंत 2 बॉलचा खेळ केलाय, त्याच्यामध्ये दोनही बॉल त्यानं मात्र निर्धाव खेळलेत. इथे मात्र पडल्यानंतर अगदी जास्त बाहेर निघालाय, जास्त बॉलला टर्न मिळालं. इथून मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळेल. एक अव्वंदरची धाव फलकावरती आली आहे. धावफलक आता जाऊन पोहोचते 24 वरती. 24. शॉर्ट बॉल होता, इथे मात्र स्केअर केलाय. फिल्डरला बीट करत बॉल अगदी चाललाय डीप मध्ये. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि प्रथमेशच्या बाट मधून देखील आलाय चौकार. इथे देखील आपण पाहतोय बॉल अगदी सलामी देतोय समालोचन कक्षाला. आलाय आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अदनान नानकर यांच्याकडनं या षटकारासाठी 500, परंतु यावेळी मिस हिट झालाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत परंतु जीवदान मिळालंय यावेळी विजयला. आपण पाहताय मिस टायमिंग राहिला होता, हवेमध्ये होता, उंच उडावला होता. फिल्डरकडे देखील टाइम होता या बॉलला जज करण्यासाठी, परंतु जजमेंट आखता आलं नाहीये. बॉल अखेर हातातून निसटला आणि तिथून मात्र जर पाहायला गेलं तर 2 धाबा कंप्लीट होता. जीवदान तर मिळालाय, त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल यावेळी. फुलटॉस बॉल, त्याला देखील ऑन साईडला केलं, पुन्हा एकदा चुकी झाली आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. टीमकडे तो इथून आपल्या टीमला एक सेफ धावसंख्येपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि त्याला मात्र अशा वेळी 2 जीवदान दिलेत. आता हे कितपत योग्य ठरणार आहे इजान 11 मोहाचीवाडी टीमला हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 जीवदान तर मिळालेत, धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 40 वरती. अगदी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये थोडीशी स्ट्रगल करत होती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीम, परंतु त्यानंतर सेकंडच ओव्हरमध्ये विजय वरती आला आणि त्यानं मात्र एक धावसंख्येला उंची दिली आहे. इथे देखील आपण पाहतोय टॉपिस लागले पाठीमागे, वेगानं बॉल चाललाय. फिल्डर आहेत, बॉलला स्टॉप करतील तोपर्यंत बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
बॅटवरती बॉल आला का तो सीमारेषेच्या पलीकडेच चाललाय. मग कधी फिल्डर देखील सोडतायत, तर कधी अगदी बॅटचा फ्लो त्याचा तेवढा, अगदी त्याच्या बॅटचा स्पीड तेवढा आहे, बॅटचा स्विंग तेवढा आहे, तेवढा ताकदीनं अगदी फोर्स करून मारत असतो. इथे देखील आपण पाहतोय बॅटची हलकीशी एज घेतली, पाठीमागे बॉल निघालाय, डायरेक्ट हिटचा चान्स बनला होता, परंतु एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक धाव आल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचतोय ते 45-45. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना इम्रानचं, ज्या इम्राननं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवल्या होत्या, त्याच्याच विरोधामध्ये आता मात्र हे प्लॅनिंग. यावेळी फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा येतील, चौकार. बघा A1 जोडी चषकामध्ये एक एक्झिबिशन मॅच आपल्याला शेवटच्या रात्रीमध्ये, फायनल रात्रीमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहणार आहात रायगडचा टायगर उस्मान पटेल, तर दुसरीकडे फरदीन काझी. या 2 बलाढ्य खेळाडूंमध्ये एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फायनल दिवशी, फायनलच्या दिवशी ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल, प्रेक्षकांच्या भेटीस येईल. एक्झिबिशन मॅच यावेळी कमी खूळ टप्प्याचा बॉल कमी गतीने टाकला होता, पाठीमागे स्लॅश केलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, बॉलला आतमध्ये ढकललाय, तोपर्यंत 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट होतील. व्यवस्थित बॅटवरती आला नव्हता, बॅटचा आणि बॉलचा व्यवस्थित कनेक्शन जमलं नव्हतं, थोडंसं कमी गतीने देखील होता, तो ओळखणं थोडंसं गरजेचं होतं. तिथे मात्र मिळाल्या 2 धाबा. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 51. अर्धशतक कंप्लीट झालंय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमचं. 51 धाबा धावफलकावरती आल्यात. इथून देखील आपण पाहतो अकुल टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, 1 बाउन्स, चौकार. धावसंख्या आपल्याला इथून पाहायला मिळते ती 55. 55 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी सलामीला गेलेला विजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये, अजून अद्यापही जर पाहायला गेलं तर मोमेंटम मिळत नाहीये. इजान 11 मोहच्या वाडीला एखादा मोमेंटम त्यांना हवा आहे. इथून या धावसंख्येला ब्रेक लावावा लागेल. ही पार्टनरशिप जी बिल्डअप होते तिला थांबवावी लागेल. त्यासाठी एखाद असा गोलंदाज आहे की त्याला हा चमत्कार करावा लागेल. आणि मात्र ज्या वेगानं जी धावसंख्या पुढे चालली त्या धावसंख्येला ब्रेक तर लावावाच लागेल. अगोदरच्याच मॅचमध्ये सालेम 11 दामट टीमनं 70 धावा बनवल्या होत्या आणि त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना तब्बल 30 धावसंख्येनं खऱ्या अर्थानं मॅच गमावली होती KCC नेरळ टीमनं.
यावेळी स्विच हिट केलाय आणि बॉल सरळ निघतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 65 धावा फलकावरती पहिला अर्धशतक एबन जोडी चषका मधला आपल्याला पाहायला मिळेल का? विजय या फलंदाजाचं इथे मिस टायमिंग राहिलाय. बॉल बराच काल हवेमध्ये स्वतः एसटी रक्षक तिथे बॉल खाली आले त्यांच्याकडनं जेल ड्रॉप. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न डायरेक्ट हिटची देखील संधी परंतु पोहोचलाय आणि पहिला अर्धशतक इथून कंप्लीट करणारा फलंदाज विजय डायरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याने टोकलं या स्पर्धेतील पहिला अर्धशतक. एकदा बॅट वरती करा आणि प्रेक्षकांचं अभिवादन मात्र या ठिकाणी स्वीकारायचं आहे. जबरदस्त बॅटिंग. डीजे 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 साठी या टीमचे एवन जोडी आमची एवन जोडी ज्यांच्या माध्यमातून आज चषक आहे त्यांच्याकडनं 500. जयदासजी डायरे यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज या अर्धषटकासाठी. यावेळी स्विच हिट केलाय फटका लाजवाब आहे. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. विजयच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट. तदनंतर या षटकारासाठी देखील 500. ज्या पद्धतीने तो फटका एक्झिक्यूट केला विजयनं अगदी आपण पाहताय गोलंदाजाची लाईन ओळखली लेंथ ओळखली त्यानंतर लगेच आपली पोझिशन बनवली आणि मात्र हा फटका सजवला त्यासाठी देखील 500. त्यानंतर जयदासजी डायरे यांच्याकडनं देखील आपण पाहताय 1000 रुपये. एवन जोडी चषक आमचे दोनही आयोजक त्यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ते विजय डायरे याच्यासाठी. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथून प्रथमेश धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 73. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर या स्पर्धेतील आपण पाहताय कारण की 69 धावा बनवल्या होत्या सालिम 11 दामट टीमनं परंतु तो देखील रेकॉर्ड इथून मात्र ब्रेक झालाय. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल गॅपमध्ये ढकललाय. बॉलला फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉलला आतमध्ये टाकलाय परंतु एकच धाव इथून पाहायला मिळतीये. यावेळी पुनश्च एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी व्यवस्थित कनेक्शन नाहीये. मिळेल फक्त सिंगल. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमचे पुरस्कर्ते जयेश बालू डायरे यांच्याकडनं अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी मात्र प्रथमेशचा हल्ला ठोकला षटकार.
खुरम सर बॉल द्या. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 81 81 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही जर इथून पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 81 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 81 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक सिंगल जाव इथून पाहायला मिळेल म्हणजे 82 धावा 82 रन्स धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रातील. इजान 11 बोचेवाडी या टीमकडनं 2 बॉलमध्ये फुलटॉस बॉल पुढे येऊन खेळलाय. गॅपमध्ये ढकललाय. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. 2 धाबा तर जरूर या ठिकाणी मिळतील. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 84 धाबा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी प्रथमेश आणि विजयमध्ये आपल्याला उभारताना पाहायला मिळतीये. चांगली इनिंग खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय. बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगण्यात आलाय चौकार. मिळतील 4 धावा आणि या 4 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल 88 आणि इंडिव्हिज्युअल 63 या धावसंख्येवरती नाबाद राहिलाय तो विजय डायरे. आणि एकंदरीत आता इजान 11 मोहाचीवाडी टीमला इथून धाबा बनवायचे आहेत त्या 89. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण जाऊया. सालिम 11 दामत आणि अजमेरा 11 दामत दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. सालिम 11 दामत आणि अजमेरा 11 दामत दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. अदनान बाय नानकर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून भरपूर सारे कॅश प्राइज दामत वर्सेस दामोते. माफी असावी. काव्या 11 दामोते आणि अजमेरा 11 दामत दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. काव्या 11 दामोते आणि अजमेरा 11 दामत. चला काव्या 11 दामोते टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत.
अजमेरा 11 दामट टीमचे कर्णधार या आपण टॉस साठी दोन्ही टीम दरम्यान या ठिकाणी टॉस केला जातोय. अदनानजी नानकर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून भरपूर सारी पारितोषिके या ठिकाणी आपण पाहतोय. बॅनरवर A1 जोडीच्या बॅनरवरती जर का षटकार लगावला तर मात्र अगदी 500 रुपयाचं कॅश प्राईज. त्यानंतर मात्र हॅलो 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 5 ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन फिल्डिंग. अजमेरा 11 दामट टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग अजमेरा 11 हॅलो हॅलो ओके थँक्यू. टार्गेट इथून मात्र सेट केलं गेलंय ते अगदी 89 या धावसंख्येचं. धावसंख्येचा टार्गेट म्हणजे सुरुवात देखील समोरच्या दिशेनं लॉब केल्या बॉलला लॉंग ऑन आणि अगदी लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 13 वरती. टेक्निकल इश्यू असल्यामुळे थोडंसं व्यत्यय आलं. कमेंट्री बॉक्समधून आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. बनवायचे 89 सुसाटानं सुटली आहे. इजान 11 मोहाची वाडी देखील 89चा पाठलाग करत असताना इथे देखील आपण पाहता यश लागले. पाठीमागे वेगानं बॉल चाललाय. फिल्डर आहेत पाठीमागे. बॉलला स्टॉप करतील तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळतीये.
एक धाब आली आहे, एका धाबानं धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. जी सुरुवात हवी होती खऱ्या अर्थानं इजान 11 मोहाचेवाडी टीमला, ती सुरुवात तर करून दिली आहे. फलंदाज महेश आणि जुबेर याबली अगदी बॅटचा टोला बॉल लागलाय, उंच उडालाय, फिल्डर आहे जज करतायत. सेकंड अटॅम्प मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु त्यांच्यापासून झेल अगदी दूर राहिलाय. आणि तोपर्यंत पुन्हा एकदा इथून जर पाहायला गेलं तर 2 धाबा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र अगदी आपण पाहताय 16 धाबा धावफलकावरती. एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो, ज्याकडून टीम्स खऱ्या अर्थानं प्रत्येक टीमला हे रूल्स माहिती आहेत. जी मैदानाच्या आतमध्ये जो लाईटचा पोल आहे आणि जी विद्युत वायर आहे, तिला जर का बॉल लागून बाहेर गेला तर तो षटकार किंवा चौकार, लागून कॅच पकडली तर ती मात्र कॅच असेल. आणि त्या पोलला लागून जरी जे रिझल्ट असेल ते मात्र धरलं जाईल, जितक्या रन्स असतील तितक्या. परंतु इथे आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहतो. 20 धाबा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 89 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 20 धाबा धावफलक्यावरती आतापर्यंत आल्यात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जुबेर आणि त्याच्या समूहामध्ये महेश यांच्या माध्यमातून विजयच्या विरोधामध्ये आक्रमण. आणखीन एक चांगला स्ट्रोक केला ऑन साईडला, इनफिल्डच्या वरून डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. खास गीत आमच्या एबन जोडीसाठी आहे. यावेळी फुड्यामध्ये टाकला होता, ऑन साईडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला, डीप मध्ये आलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी शुभम. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट होईल. एक धाव आल्यानंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचते ते 25 वरती. 89 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या मात्र इजान 11 मोहाचेवाडी टीमच्या. इथे देखील स्ट्रोक तर चांगला केलाय, उंच हवेमध्ये गेलाय. उंची जास्त, लांबी किती, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले होते. अमोलकडनं झाली चुकी. तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धाव इथून कंप्लीट होते. स्ट्रोक ज्यावेळी एक्झिक्यूट केला, जास्त उंच हवेमध्ये गेला, लांबी मात्र कमी मिळाली आणि अमोल मात्र त्या ठिकाणी पोहोचला होता. बॅकअपला शुभम देखील आला होता, परंतु अमोलनं त्याला कॉलिंग केली होती आणि तो जेल मी कॅरी करेल, परंतु तो सुटल्यानंतर 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 27 वरती. चांगली सुरुवात झाली आहे. 27 धाबा पहिल्या 2 ओव्हरमध्ये इथून एकवटल्या गेल्यात. इजान 11 मोहाचेवाडी टीम कडनं जुबेर आणि महेश यांच्या मधली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जी पार्टनरशिप खऱ्या अर्थानं विजय आणि प्रथमेश या 2 फलंदाजांमध्ये झाली होती. ज्या पार्टनरशिप मुळे इतकी मोठी धावसंख्या उभारलू शकली अंतरड वरेडी टीम, तशीच पार्टनरशिप आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे इजान 11 मोहाचेवाडी या टीम कडनं चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगला स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला. आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 27 धाबा आल्यात. म्हणजे याच्यापेक्षा आणखीन सुरुवात चांगली काय असेल 89 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. अभिजित खोत या ठिकाणी उपस्थित झालेत. अभिजित खोत, आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत. यावेळी चांगला बॉल गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहताय या ठिकाणी जय आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश सर, डेच्या स्पर्धेमध्ये धोत्र्याच्या मैदानावरती ज्या पद्धतीनं जयनं बॅटिंग केली आहे ना, छोटा पॅक बडा धमाका, जे परफ्यूम डिलिव्हरी आपण म्हणतो ना, त्याला ज्या पुल फटके मारलेत ना त्यांनी, अगदी ती क्लिप आजही व्हायरल होती आहे. जबरदस्त बॉल. आणखीन एक पाईट यॉर्करचा प्रयत्न तिथे देखील आपण पाहताय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगली बॉलिंग जयची पाहायला मिळतीये. काल जयचा दिवस अगदी अप्रतिम राहिलाय त्या डेच्या स्पर्धेमध्ये. आणखीन एक चांगला बॉल, फक्त फुड्यामधून बॉलला फिरवलं जातंय. मग कधी लेग कटर तर कधी ऑफ कटर, अशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आपण पाहताय जय. त्यानं टाकलेले 3 डॉट बॉल. विजयच्या विरोधामध्ये धाबा आल्या त्या तब्बल 14. त्यानंतर मात्र तो कमबॅक करतोय. त्यानं 3 चेंडू निर्धाव टाकलेत. ते फलंदाज जुबेरच्या विरोधामध्ये यावेळी देखील आपण पाहतोय ऑन साईडला फटका केलाय. फिल्डर आहेत, बॉलला आतमध्ये ढकललाय आणि इथून जर पाहायला गेलं तर धाबा कंप्लीट केल्या जातील. त्या म्हणजे 2 धाबा इथून कंप्लीट होतील. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 29. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय तिसऱ्या ओव्हरमधील जयच्या. जयनं कमबॅक आपल्या टीमला करून दिलं. यावेळी समोरच्या दिशेनं लॉप केलाय, परंतु फिल्डर आले त्या ठिकाणी आणि त्यांनी कॅच कॅरी केली आहे, कॅच पकडली आहे. पहिला क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी बाद होईल, तो म्हणजे जुबेर. हा चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय आणि डीजे वाल्यांनी आता जे चांगले संगीत लावलेत त्यासाठी A1 जोडीकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि असेच चांगले चांगले संगीत लावा जे आमच्या A1 जोडीचे मनोरंजन करतील, आमच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. आणि जी गुलाबी थंडी पडली आहे त्या थंडी खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची देखील उडेल. प्यार मोहब्बतचे जरा गाणी लावा, जरा दोस्तीचे गाणी लावा, जरा थोडेफार क्रिकेटचे लावा, थोडेफार गौतमी पाटील यांचे सॉन्ग लावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 29. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला करीम. समोर आपण पाहताय महेश अजूनही मैदानावरती आहेत. त्यांनी मात्र चांगली सुरुवात करून दिली आणि गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या ओव्हरमध्ये 4थ्या षटकामध्ये अमोल आला. कडून आणि प्रत्येक षटकारासाठी A1 जोडी करून 1000 रुपयाचं कॅश प्राइस. एक तर आलाय भाऊजी आणि जो कॅच सोडेल त्यासाठी देखील 500. आता आग दोन्हीकडनं लागली आहे. जिशान भाऊजी यांचे भाऊजी आहेत ते. जेल सोडला त्यांचा तर 500. प्रत्येक षटकाराला 1000. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहताय 36 वरती 36.
आणि उद्या खऱ्या अर्थानं शामिल खोत SK यांचा वाढदिवस आहे आणि त्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. शर्यतीवाले आहेत आणि त्यांचा उद्या बैल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या सभोवती आपल्याला ती रॅली त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शामिल खोत SK फ्लिक केलाय, काय जबरदस्त फटका सजवलाय, बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, दर्जेदार क्वालिटी षटकार. लाख लाख शुभेच्छा. आणि या षटकारासाठी अदनानजी नानकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. काय षटकार सजवलाय फलंदाज करीमनं, जबरदस्त पायावरती बॉल होता, फक्त फ्लिक केला, दिशा दिली बॉलला आणि स्कोर ऑफ द विकेट. काय दर्जेदार फटका होता तो, अगदी डोल्याचे पार न फेडणारा फटका पाहायला मिळाला. यावेळी अगदी आपण पाहताय पंच इथे मात्र सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती आले, धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे अगदी 43 वरती 43 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त पाठलाग चालू आहे 89 धावसंख्येचा. चौथं षटक प्रगती पथावरती असताना योगेश, शेवटची रात्र खूप मजेदार असेल मित्रांनो. प्रेक्षकासाठी मनोरंजन असेल. एक्झिबिशन मॅच, शो मॅच. एकीकडे रायगडचा टायगर उस्मान पटेल तर दुसरीकडे असेल फरदीन काझी. दोन कर्णधारांमध्ये भिडत होईल. शो मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रेक्षकांसाठी दावत असेल आणि कारण त्याला निमित्त आहे आमचे सर्वांचे लाडके मिजानभाई नझीर यांच्या वाढदिवस त्या दिवस आहे. त्या दिवसाच्या निमित्ताने ठेवलेली स्पर्धा एवन जोडी चषक 2025. पंच पुन्हा एकदा समंत्र करतात. वाईटची एक धाव घेतली जाते. मॅच 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 मित्रांनो, आणखीन एक मॅच लागली येणाऱ्या 15 डिसेंबरला. पुन्हा एकदा याच मैदानावरती रंगणार क्रिकेटचा महासंग्राम. शॉर्ट पिच चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. इथे पुन्हा एकदा मित्रांनो सांगतोय तुम्हाला, फायनल डे, फायनलची नाईट, एकदम वातावरण होईल टाईट. इथे भिडत होईल उस्मान पटेल वर्सेस फरदीन काझी. शो मॅच. तर पुन्हा एकदा मित्रांनो, पुन्हा एकदा क्रिकेटच्या रजनीची मेजवानी असतील याच मैदानावरती 15 डिसेंबर 2025. 15 डिसेंबर 2025 याच मैदानावरती पुन्हा एकदा रजनी स्पर्धा. धावसंख्या स्कोर कार्ड 44 झाले. अजून विजयासाठी 45 झालेत. अजून विजयासाठी 44 झालेत. 45 धावांची गरज आहे. तर 15 पासूनची रजनी स्पर्धा सुरू होणार आहे मित्रांनो. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे या स्पर्धेमध्ये जरूर त्यांनी आमच्याशी खुरमभाई नझीर यांच्याशी लगेच संपर्क साधा. या दरम्यान पाहतोय पुन्हा एकदा खराब चेंडू, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. यानंतर होणार सेकंड राऊंडची बिग फाईट. एकीकडे काव्या 11 धामवते विपक्ष अजमेरा दामात. पुन्हा एकदा भिडत सेकंड राऊंडला याच मैदानावरती. इथे पुन्हा एकदा बाईला जर झेल ड्रॉप केला असता तर त्याला 500 भेटले असते. हा, चांगली बॅटिंग होती, फटके चांगले होते. आमचे अदनान साहेब खुश होते षटकाराला. बस गावकरी काय आम्हाला माहित नाही, नवरा नवरी कशी असो ते म्हटली नाही, मेजवानी कडक पाहिजे. फटका कडक होता, मेजवानी कडक पाहिजे. आपल्याला बाकी काय नको. क्रिकेट मैदानावरती काय पाहिजे,
चौकार षटकार पाहिजे, धावसंख्या पाहिजे, पाठलाग पाहिजे, त्याला मजा एन्जॉय केला जातो मैदानावरती. गोलंदाज विजय पंचाच्या डाव्या साईडने. इथे मा लगावलेला फटका, दे दणका चेंडू, आउट ऑफ पार, बिग हिट, हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर, षटकार. पुन्हा एकदा आमचे नांदकर साहेब यांच्याकडून या षटकाराला 500 रुपये. पूर्ण करा. आपण इथेच शेवटच्या रात्री लॉट्स फाडूया, लाईव्ह लॉट्स, 30,000च्या टुर्नामेंटचे लाईव्ह लॉट्स फाडूया. दिवा पाटील स्टेडियम. गोलंदाज तयार, विजय. इमामसाठी मीसाठी फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडासा बिचकला होता. शुभम दिसलाच नव्हता चेंडू त्याला, चेंडू आला त्याच्याकडे. एक धाव, धावसंख्या, स्कोर कार्ड, धावा जरूर बनवल्यात. जरी धावसंख्येचा पाठलाग आपण पाहतोय 52 धावा, म्हणजे अफलातून फटकेबाजी पाहिली गेली. इथे तात्या अफलातून देवेंद्र यांनी जर 3 षटकार लगावले ना तर रिहान पाटे यांच्याकडून 2000. बॉल किती बाकी आहेत? ओके, शॉर्ट पिच चेंडू होता, बराच काल चेंडू हवेमध्ये. इथे चेंडू झाला सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला चौकार. बबलू ज्याने अफलातून बटकेबाजी केली तो ठरला या मॅचचा हिरो. अजमेरा फिल्डिंग आहे ना आपली. ओके, तर अर्धशतकासाठी जो पारितोषिक होतं जयेश डारे सर यांच्याकडून 1000 रुपये आणि जयदास जयेश ते सांगितलं होतं. अजूनही पारितोषिक होते अर्धशतकासाठी. आयोजक यांच्याकडून तो षटकाराला 500 होते आणि अर्धशतकाला 500 असे 1000 रुपये ते होते. अदनानभाई यांच्याकडून पण पैसे पोहोचलेले. धन्यवाद दादा. बस अदनानभाई टेन्शन नाही. हा मी त्यांचे पैसे त्यांना द्यायला लावतो मी. या विजय लवकर या, वेळ नका घेऊ विजय, फटाफट या. लगेच आपण स्टेजच्या पाठीमागे भेटूया. तेव्हा कसे टवटाला लागले बघ लगेच. हा भेटतील वाट्याला तुम्हाला पण आहेत. प्रथमेशला जास्त भेटतील. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित करूया चाचा. या जाओ. अशफाक चाचा यांच्या शुभ असते. आपण कॅमेरामॅन तिकडे आहे, आपण अशफाक कोईलकर या आणि अशफाक या, आपण या दोघांनी या. तिकडे 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 जीवदान जरूर भेटले पण त्याचा फायदा भरपूर उचलला. कारण जीवदान भेटल्यानंतर फायदा आणि याचे अर्धशतकाचे आणि बॅनरचे 1000 रुपये या ठिकाणी. त्यानंतर